सत्राच्या सुरुवातीला बातमी शिरूरमधून। शिरूर तालुक्यातील पूल वाहून गेलाय। जातेगाव बुद्रुक आणि जातेगाव खुर्दचा संपर्क तुटलाय। इथला संपर्क पूर्णपणे तुटला असल्याने शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि नागरिकांची मोठी गैरसोय होते। पर्यायी लांबच्या मार्गांमुळे प्रवासाचा वेळ आणि खर्चही वाढलाय। विशेषतः शेतकऱ्यांना शेतीमाल पिंपळे जगताप कृषी उत्पन्न बाजार समितीत नेण्यासाठी मोठा वळसा घालावा लागतोय, त्यामुळे आर्थिक फटका बसतोय। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून नवीन पूल उभारावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत। राज्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी सुरू आहे। यातच खरं तर नद्या नाल्यांना खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये पूरस्थिती आलेली आहे। मी सध्या उभा आहे तो वेळ नदीवरील दोन्ही जातेगावांना जोडणारा आणि शेतकऱ्यांसाठी अतिजलद मार्ग असणाऱ्या पुलावरती। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकताय की हा पूल अक्षरशः या पाण्यामध्ये वाहून गेल्यानं शेतकरी असेल, कामगार वर्ग असेल, नागरिक असतील आणि प्रवासी असतील यांचा कुठेतरी संपर्क तुटताना पाहायला मिळत आहे। आणि आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह पाहू शकतो की या पाण्यामुळे हा पूल अक्षरशः वाहून गेल्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। या ठिकाणी नवीन पुलाचं बांधकाम सुरू आहे, परंतु धीम्या गतीने सुरू असलेल्या बांधकामामुळे हा पूल कधी पूर्ण होणार असे असंख्य प्रश्न नागरिकांना पडलेले पाहायला मिळत आहे। या परिस्थितीतून खरं तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतो। पिंपळे जगताप मार्केट असेल किंवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गांना आपला भाजीपाला हा खरं तर आता मोठ्या वळणावरून अक्षरशः गर्दीच्या वाहतूक कोंडीतून न्यावा लागतो आणि त्याचाच परिणाम या ठिकाणी कुठेतरी बाजार भावावरती होताना पाहायला मिळत आहे। आणि आपला माल विक्रीसाठी वेळेत उपलब्ध न झाल्याने त्याची मोठी किंमत चुकवावी लागत असल्याचं शेतकरी या ठिकाणी सांगताना पाहायला मिळत आहे। नागरिकांनी किती वेळ या पुलाच्या बांधकामाची वाट पाहायची हे त्या काळात पाहणं गरजेचं आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर, पुणे।